ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। नमस्कार सर्वांना, मी पूजा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। महाशिवरात्री येत्या 15 फेब्रुवारी 2026ला यावर्षी आलेली आहे। तर लवकरच आपण महाशिवरात्री सर्वजण आपण साजरी करणार आहोत आणि आजपासून म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे नंदी पक्ष। म्हणजेच आजपासून नंदी पक्ष आज सुरू होणार आहे। नंदी पक्ष म्हणजे काय, तर नंदी पक्ष हा 15 दिवसांचा पंधरवडा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला साजरा करायचा असतो। जसे श्राद्ध पक्षामध्ये पितृपक्ष आपण 15 दिवसाचे साजरा म्हणजे त्याचे महत्त्व आहे, 15 दिवसाचे जसे महत्त्व असते श्राद्ध पक्षामध्ये, तसंच महाशिवरात्रीची सुद्धा नंदी पक्ष आपल्याला साजरा करायचा असतो। महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असा 15 दिवसांचा नंदी पक्ष असतो। थोडक्यात काय, तर 8 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत नंदी पक्ष असणार आहे। तर नंदी पक्षामागची छोटीशी कथा आहे। एक नंदी नावाचे ऋषी होते, ते भगवान शिवाचे खूप भक्त होते। त्यांनी सलग 15 दिवस भगवान शिवांची खूप पूजा आराधना केली आणि महादेवांनी त्यांना दर्शन देऊन, त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या। त्यांनी जे 15 दिवस महादेवाची सेवा केली, आराधना केली, ते 15 दिवस म्हणजेच तो जो पंधरवडा हा नंदी पक्ष म्हणून ओळखला जातो। तेव्हापासून नंदी पक्षाची सुरुवात झाली असे वर्णन आहे। त्यामुळे फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी नाही, तर हा पूर्ण पंधरवडा भगवान शिवांना, भगवान शंकराला समर्पित असतो। भगवान शंकराच्या उपासनेचे हे सगळ्यात महत्त्वाचे दिवस असतात। या 15 दिवसांमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि हे शिवतत्व आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं, आपल्या अडचणी कमी व्हाव्यात, आपल्यावर भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, यासाठी या दिवसामध्ये शिवशंकराची, महादेवाची उपासना करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे या दिवसांमध्ये भगवान शिवाची जेवढी जास्त होईल तेवढी जास्त सेवा आपण सर्वांनी करावी। तर काय काय सेवा आपल्याला करायची आहे, रोज सकाळी शिवपिंडीवर शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून करू शकता, साध्या पाण्याने सुद्धा गेला तरी चालेल, किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता। तर रोज सकाळी तुम्ही जर आज हा व्हिडिओ बघत असाल तर उद्यापासून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता सुरू। तर रोज सकाळी न चुकता शिवपिंडीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। एकतरी पांढरे फूल जे महादेवांना अतिशय प्रिय आहे ते रोज नक्की अर्पण करायचे आहे। रोज कमीत कमी 1 माळ शिव षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याची 1 माळ म्हणजे 108 वेळा रोज हा मंत्र आपल्याला मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे, किंवा जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार कितीही करू शकता। पण जर वेळ कमी असेल तर कमीत कमी 1 माळ रोज सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुमचा वेळ तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं करायची आहे। त्यानंतर शिवपंचाक्षरी स्तोत्र, अतिशय प्रभावी स्तोत्र महादेवाचं, रोज आपल्या इच्छेने 11 वेळा, 21 वेळा, 51, 108 जेवढे जास्तीत जास्त शक्य असेल तेवढ्या वेळा म्हणावे। तुमच्या जर काही इच्छा असतील, जे खूप प्रयत्न करून तुम्हाला कशामध्ये यश मिळत नाही आहे, किंवा कोणती इच्छा आहे तुमची, तर अशा वेळी तुम्ही त्यासाठी संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता। नक्कीच खूप प्रभावी आहे। शिवपंचाक्षरी स्तोत्र हे यूट्यूबला मिळून जाईल, गुगलवर सुद्धा मिळून जाईल, तिथून तुम्ही वाचू शकता। अगदी 3 ते 4 मिनिट लागतात फक्त वाचायला। आणि आपण सर्वांनी ऐकलेलं असेलच शिवपंचाक्षरी स्तोत्र। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। अतिशय सुंदर असं शिवपंचाक्षरी स्तोत्र हे आहे। तर फक्त संकल्पयुक्त करत असाल तेव्हा देवासमोरच बसून हे स्तोत्र वाचायचं आहे। संकल्पयुक्त सेवा सुरू असताना तेवढे दिवस परान्न घ्यायचं नाही आहे। संकल्पयुक्त करत नसाल तर तुम्ही बाहेरचं खाऊ शकता, कुठे बाहेर वगैरे जायचं आहे, तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे, अशा वेळी खाऊ शकता बाहेरचं।
पण जेवढी होईल तेवढी पूर्ण श्रद्धेने या नंदी पक्षामध्ये भगवान शंकराची सेवा नक्की नक्की सगळ्यांनी करायची आहे. निश्चितच तुमच्या सर्व मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतील, यात काही शंका नाही. महादेव हे भोलेनाथ आहे, सांब सदाशिव आहेत. ते भक्ताच्या निर्मळ भक्तीने लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या एका धाकेला धावून येतात. आणखी मध्ये सेवेच्या मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस सेवा करू शकणार नाही तुम्ही, तेवढे दिवस सोडून द्यावे. पण 8 ते 22 तारखेमध्ये या दिवसांमध्ये, या 15 दिवसामध्ये जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नक्की सेवा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये नंदी पक्षाबद्दलची ही छोटीशी माहिती होती. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.